ऋणानुबंध सामाजिक संस्था प्रस्तुत मुक्यांचा पोशिंदा अर्थात कोकणी धनगरांच्या व्यथाकथा. लेखक आणि प्रस्तुतकर्ता मी शाहीर विकास लांबोरे. या भागाचं नाव आहे आज म्हणू काहीतरी जो खात दिसतोय. तडिया वाऱ्यानं जोर घेतला होता. माळभर धाव धाव धावलेलं वावटूळ मध्येच उसळी घेत होतं. दाखो शिंगाडा, बबनवरक, सुंदरी माथारी आपलं केमळ्याचं खुपूट वावटळीत उघडं पटल म्हणून शिदोबा, बिरोबा, येडोबाला मनातल्या मनात इंत्या घालीत होते. सांजेचे 6-6:30 वाजले असावेत. ठकूची बबी, मोरल्या पंड्याचा मजवेला आणि बये डोईवर दुधाचा हारा घेऊन गावातल्या डेरेवर जायला उभा सह्याद्री उतरायला लागले. जायचा यायचा प्रवास जवळपास 10-15 कोस. उभा सह्याद्री तुडवत वाटतला रानकटा उडवत दुधाच्या किटल्या हारावल्या पांढऱ्या दोथराच्या फडक्याकाल हिंदकाळत राहिल्या. बयेच्या भावजाईचा शेवंतीचा 9वा महिना संपला होता. जमतेम 1 वर्ष झाले लग्नाला. दुपारपासून तिच्या पोटात कणकण दुखायला लागलं होतं. मोरल्या टॅपावली सुईन चिमा शिंगणीला माघारी लावून बोलवून कडस ठेवली. बईनं जरा काळजीनंच पाय खोवीत पोलक्याला आपल्या घामाचा बावसा पुसला. माळावरची वावटळ थांबली होती. कदाचित थांबलेली वावटळ बयेच्या डोक्यात आगळ्या दास्तीनं शिरली असावी. चिंचवाडीचा धनगरवाडा जमतेम 12-13 घरांचा. 2 घरं ह्या टोकाला तर 4 घरं त्या. अडीअडचणीला धावणारे सगळे धनगर आपापले पोट दुधाच्या जमतेम धंद्यावर भरायचे. दूध डेळे सह्याद्री पायथ्याला. खरी चिंचवाडी तिथंच, साधारण सुविधाही तिथंच. साधी काडीपेटे किंवा पानसुपारी आणायचे झाल्यास उभा सह्याद्री उतरायला लागे. धनगरवाड्याने लाईट, डांबरी रस्ता चिंचवाडी गावातच बघितला होता. चिंचवाडी धनगरांसाठी एका अर्थाने लखलखीत दुनियाच होती. सांजावल्याबरोबर धनगरवाड्यात पोरांनी करंडुलात कोंबड्या टाकायची तारांबळ केली. कोंबड्यांचा कोयलोट धनगरवाडा धगधुकी करत होता. त्या कोयलोटात शेवंतीचं रडणं वजा विव्हळणं धनगरवाड्याला खांडूक करत होतं. तिच्या कळा वाढल्या होत्या. गोरी पाण सडसडीत तरणी बाण पोर फुगत निघाली. सुस्कारे सोडताना चोंदायला लागली. सुईन चिमा शिंगाडीन लाख कोशिश करत होती. सह्याद्रीच्या वरच्या टोकाला धनगर गाव पांढरीचा डोंगर म्हणत. अर्ध्याने गुरं गाव पांढरीच्या डोंगरात तर अर्ध्याने मोरल्या टेपावनं रावाच्या माळावर नेलेली. वाड्यावरच्या कुकारानं शेवंतीचा नवरा बाब्या गुरं रानोमाळ टाकून खळ्यात मांडीत डोई टाकून बसला होता. धनगरवाड्यावर आता फक्त शेणकचऱ्याला डांबलेल्या काष्ट्यावल्या धनगरनी, शेळ्यांच्या साठात शेळ्यांना कोंबताना खोकणारे माथारे आणि कोंबड्या जाखून राखेलाच्या बत्तीवर पाटीला थुकीनं पुसणारी जमतेम पोरं, एवढाच काय तो धनगरवाड्याचा लवाजमा. बाब्यानं मांडीतली डोही बाहेर काढली. गोंगढा आणि शेंडीचा नारोळ घेऊन वडा खायला एसाव्याकडे जापसाल करायला गेला. शेवंतीला वव्याची दुरी झाली. गरम पाण्यानं पुसून काढली. पाठीला बाम लावला. कडू तेलानं पाय मळले. दाखवून कसलासा अंगारा लावला. बाब्यानं जापसाल केला. केमळ्याचं खोपूट राहावं म्हणून जप करणारा दाखो शिंगाडा, बबनवरक, सुंदरी माथारी आता शेवंतीसाठी देव पाण्यात ठेवून होतं. जो तो सगळ्या बाजू मोकळ्या करीत होता. पांढरीच्या डोंगरापासून मोरल्या माळापर्यंत धनगरांच्या कुकाराने हायदोस घातला. प्रसंगाची जाणीव झाली. सगळ्या गुराख्यांसकट गुराने अर्ध्या पोटानं धनगरवाडा गाठला. गुरांना दावी लावून प्रत्येकजण बाब्याच्या घराकडे निघाला. शेवंती अजूनही माशासारखी तळमळत होती. उभ्या हयातीत चिमा सुईन जिथं असेल तिथं कधी बाळंतीन आडली नव्हती. धनगरवाड्यातली चालू पिढी तिच्याच हाताने जलामलेली. आज तिनेही हात टेकले. कुठल्याही घराची चूल पेटली नाही. राखेल बत्तीच्या उजेडात प्रत्येकाच्या आठ्यांवर प्रसंग ठसठसून दिसत होता आणि धाकू वर्काच्या आवाजाकडे सगळ्यांच्या नजरा वाढल्या. क्या ते समजलं? गाव पांढरी म्हणून कोपली आज. भंचीमारी ज्या आरतीबाई कुचामल्याने चिमानं हात टेकले त्या अर्थी आज भोग एवढं मात्र खरे. पोरीला आत्ताच्या आता डालात बरा आणि चिचवाडीच्या दाक्तारकडे उचला. आज म्हणून काहीतरी जो घात दिसतोया. देवा शिदोबा बघ रे बाबा तूस. बायकांनी शेवंतला लुगडा गुंडाळल्यासारखं केलं. बबन वर्कानं पातेरात भरलेला डाल रिता केला. 2 खांद्यावर येतील तशा पद्धतीनं डालाच्या डोलीला चिव बांधले. शेवंताला गोंता टाकून डालात भरली. 8-10 धनगरांचा जथा काळोख्या रात्रीत शेवंताला घेऊन सह्याद्री उतरू लागला. पावलं झपझप चालली होती. हट्टी सह्याद्रीला जिद्दी धनगर तुडवत मागं सरीत निघालं. शेवंतांचा हंबरडा सह्याद्रीचे जागरण करत होता. सोबत चाललेल्या सुईणीसोबत बायका स्वतःच्या तोंडात पदर खोईत हुंके लपित होत्या. किर रानात शेवंतीच्या रडण्यासोबत धापा आणि पावलांचा फक्त आवाज शिलकीला जमा. दूध डेअरीवर गेलेली माणसं एवढ्यात परतीच्या प्रवासाला लागली होती. बईनं शेवंतासाठी बाजारातनं पेपर मिठाच्या गोळ्या घेतल्या होत्या. लाडके वहिनीवर बईचा जीवापाड जीव. आज तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त शेवंती होती. धनगरांचा जथा चिचवाडीपासून 2 कोसावर आला असावा. सकाळपासून अन्नाचा एकही कण न घेतलेला शेवंतीचा आवाज उतरत गेला. रडणं आवरत गेलं. परावण्यातही तिच्या तोंडासारखं बयेताई बयेताई म्हणून हाका होत्या. मगाशीचा आवाज मंद होत राहिला तशा बाबाच्या हातापायाला मुंग्या आल्यागत झालं. बघाव म्हणून डोलकऱ्यांनी डाल खाली ठेवला. तेवढ्यात दूध डेअरीवरच्या परतलेल्या माणसांची गाठभेट झाली. चिमा सुईणीनं शेवंताच्या लुगड्याखाल हात घातला. दुसरा हात तिच्या नाकपुड्याने लावला.
आपले डोळे गचकन बंद करून गाव पांढरीला शिवी देऊन जोरजोरात हमसायला लागली. बईनं सगळं हेरलं. बई विजेसारखी पुढे सरसावली. डालाचा चिवा ओढून टाकला आणि शेवंताला बेलागली. हातातल्या पेपरमिठाच्या गोळ्या मुठी आवळत गेल्या, तशा कुस्करत गेल्या. बईची वाचा बसली. सगळे धनगर गुडघ्यावर बसले. डालातली बायको आणि डालाबाहेरची बहीण निपचित निजलेल्या बघून बाब्याला मगाशीच्या मुंग्या ठसठसून चावल्या. बाब्यानं उलट्या हातानं बॉप मारली. सह्याद्रीला डरडरून घाम फुटला. आज त्याने सुतक पाळलं असावं. शेवंताच्या बाजूला बईला कुंबली. धनगर उठले. जथा मागे फिरला. बाब्याला दोघांनी धरून चालायला लागले. रात्रीचे 10 कधीच वाजून गेले होते. कालची वावटळ रडणाऱ्यांची आज शिरली असावी. रडारड वाढत निघाली. आज मात्र सह्याद्रीच्या डोळ्याला डोळा लागणार नव्हता. धन्यवाद.